महात्मा बसवेश्वर महाराज की जय। याचा बरं खरं म्हणजे जन्म शिवा विश्वनाथ भगवान की या सगळ्यांनी जागा भरपूर आहे। हे बारीक आहे रू शिवा ग्रंथालय मेन आहे। ज्ञानाचा उगम आज यामध्ये तो आहे की आज दिनांक 3/3/2024 रोजी खऱ्या अर्थाने ज्ञानाचा उगम झाला। त्या निमित्ताने शिवा विश्वनाथ पावन मंदिरामध्ये ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। ज्ञानाशिवाय जीवन असूच शकत नाही। आजपर्यंत शिक्षणानेच माणसे मोठी झालेली आपण पाहतो। हे ग्रंथालय सर्व पनवेल वासियांसाठी ज्ञान ग्रहण करण्याचे एक शिवपीठ ठरो व सर्व निर्मात्यांना मी त्यांचे अभिनंदन करतो व ज्ञान साधनेसाठी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो मी परत एकदा। आपल्या जरा समाजासाठी या ऑफिसचं उद्घाटन पहिल्यांदाच ओपन झालेलं आहे पनवेल ह्या जिल्ह्यामध्ये, तर आपण त्याच्याबद्दल जरा माहिती द्यावं समाजासाठी। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना जय शिवा। कारण जोपर्यंत आपण शिक्षणाने पुढे जाणार नाही, कारण आज आपल्याला गरज आहे ती मानवतेची, आणि जी महात्मा बसवेश्वरांनी जी आम्हाला शिकवण दिलेली होती, तर ती शिकवण जर आपण वाचली नाही, अभ्यास केला नाही आणि जर अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवली नाही, तर ती पोहोचवण्याचं जे महान कार्य आहे तर ते आपल्यालाच करावं लागणार आहे। कारण हे महान कार्य असं कुठं रस्त्यावर उभं राहून होत नाही। त्यासाठी एक ज्ञानपीठ असावं लागतं, आणि जे ज्ञानपीठ उभं करण्याचं काम आज जे आपण हे ज्ञानपीठ उभं केलेलं आहे, या ज्ञानपीठाचं रूपांतर या समाजाला मार्गदर्शक म्हणून एका विद्यापीठात व्हावं हीच माझी अपेक्षा आहे। कारण यामधून जे लोक शिकतील त्या शिकलेल्या प्रत्येक गोष्टीतूनच ते पुढे जाणार आहे। जगात काय चाललं, भारतात काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात काय चाललं आहे याबद्दलची जर माहिती तुम्हाला, तुमच्या संस्कृतीची जर तुम्हाला माहिती या ज्ञानपीठातून मिळाली, तर निश्चितच तुम्ही सांस्कृतिक वारसा म्हणून या माहितीला लोकांपर्यंत घेऊन जाल, आणि हा जो वीरशैव लिंगायतांचा जो इतिहास आहे तो इतिहास भरभरून लोकांपर्यंत सांगाल। तर त्याच वेळेला लोकांना ज्या महात्मा बसवेश्वरांच्या वागण्यातून, त्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या कृत्यातून इंग्लंडसारख्या प्रभावी राष्ट्रानं जी लोकशाहीची मूळ कल्पना त्यांच्याकडे घेतली, तीच कल्पना आज आपण लोकांपर्यंत नेण्यासाठी हे ज्ञानपीठ निश्चितच उपयुक्त ठरेल। कारण मला तरी वाटतं की बऱ्याच अंशी आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा लायब्ररी झाल्या, पण एक समाज माध्यमाला उपलब्ध असणारा असं लायब्ररीचं एक संग्रह आणि संग्रहामध्ये असलेली पुस्तकं हे निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये वीरशैव लिंगायत व त्या संदर्भातल्या संस्कृतीचा व त्या इतिहासाचा निश्चितच एक
पूरक गाभा ठरू शकेल आणि या गाभ्यातून येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांना एक ऊर्जा मिळेल, एक उत्कर्ष मिळेल आणि ज्या उत्कर्षामधून निश्चितच समाज बांधव या समाजाला बांधण्याचंही काम करतील आणि इतर समाजांना सुद्धा आपली संस्कृती समजावून सांगतील. कारण ज्ञाना इतकं सर्वात मोठं काही नाही. आधी ज्ञान मिळवणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे मोठ्या मोठ्या विविध सामाजिक तसेच राजकीय तसेच इतर गुरूंनीही सांगितलेलं आहे आणि त्याच पावलावर पावलं टाकण्याचा एक उपक्रम म्हणून आज आपण या लायब्ररीकडे बघतो आणि या लायब्ररीतून लोकांना मार्गदर्शन हो हीच इच्छा व्यक्त करतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला जे भरभरून प्रेम दिलं, जो माझा सत्कार केला आणि पनवेलचे नारायण कंकणवाडी असो किंवा त्यांचे सहकारी असो यांनी जे मला खूप मोठं समजण्याचं जे मोठं काम केलं आणि त्यामधून त्यांनी जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी त्यांचे धन्यवाद देतो आणि सर्व समाजाला या लायब्ररीचा उपयोग हो ही एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवा. धन्यवाद साहेब. खरं म्हणजे हे ज्ञानपीठ जे आता आपण पनवेल या ठिकाणी उभं केलेलं आहे हे मुंबई विभागामधलं सर्वात पहिलं ज्ञानपीठ आहे ज्यामध्ये वीरशैव लिंगायतांचा सांस्कृतिक इतिहास हा वाचण्यासाठी ठेवला जाईल आणि त्यामधून निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये या संस्कृतीचा जो गाभा आहे तो गाभा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच या परिसरातील सर्व व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या झालेल्या फायद्याचा या समाजाला एक जडणघडणीसाठी जो उपयोग होणार आहे तर त्याबद्दल निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या गोष्टीचा कसा उमटेल आणि हे ज्ञानपीठ हे विद्यापीठात रूपांतरित व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय शिवा. धन्यवाद साहेब. नारायण साहेब, आज आपल्या डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी उपस्थितीमध्ये अत्यंत सुंदर तुम्ही ऑफिस ओपन केलेलं आहे शिवा संघटनेचं आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पनवेल या ठिकाणी आहे. तर आपली काय इच्छा आहे समाजासाठी? शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेमध्ये बरीच वर्ष आपण काम करत आहोत. डॉक्टर वाय.बी. सोनटक्के साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संकल्पनेतून आपण आज इथे मुंबई विभागातलं पहिलं मध्यवर्ती कार्यालय शिवा संघटनेचं अधिकृत असं डॉक्टर वाय.बी. सोनटक्के राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर शिवा विश्वनाथ पावन महादेव मंदिर ग्रंथालयाचं आपण उद्घाटन केलेलं आहे. ही संकल्पना टोटल जी आहे सगळी ही डॉक्टर वाय.बी. सोनटक्के साहेबांची आहे. आम्हाला आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळतात. असे त्यांचे वाढदिवस 365 दिवस साजरे करायला आम्हाला मिळो आणि वेगवेगळी संकल्पना आम्ही साजरी करत राहू हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद साहेब.